सदमा, मिस्टर इंडिया, खुदा गवाह, चालबाज, चांदनी यांसारख्या बॉलिवूड चित्रपटांमधून वैविध्यपूर्ण साकारत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी तसेच अभिनय आणि नृत्य कौशल्याचा मिलाफ असलेली चित्रपट सृष्टीतली पहिली महिला सुपरस्टार म्हणून अभिनेत्री श्रीदेवी यांची ओळख आहे। निधनानंतरही श्रीदेवीचा बहारदार अभिनय प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे। श्रीदेवी यांचा वयाच्या 54व्या वर्षी मृत्यू झाला। तर एका विवाह सोहळ्यासाठी श्रीदेवी या दुबईला गेल्या असताना तिथेच त्यांचा मृत्यू झाला। त्यांच्या मृत्यूमागे नेमके काय कारण आहे याविषयी अनेक तर्कवितर्क मांडले गेले। तर त्यांची हत्या झाल्याचं काही जणांचं म्हणणं आहे, तर काही जणांनी हार्ट अटॅकमुळे त्यांचा मृत्यू झाला असल्याचं सांगितलं। श्रीदेवी म्हटलं की डोळ्यासमोर येते ते सौंदर्य आणि अजरामर भूमिका, दमदार अभिनय आणि नृत्य कौशल्याच्या जोरावर श्रीदेवी यांनी चित्रपट सृष्टीत आपलं एक वेगळंच स्थान निर्माण केलं होतं। त्यामुळे आजही श्रीदेवी यांची लोकप्रियता कायम आहे। श्रीदेवी या त्यांच्या भाचा मोहित मारवाहच्या विवाह सोहळ्यासाठी दुबईमध्ये गेल्या होत्या, मात्र याच दरम्यान त्यांचा मृत्यू झाला। फॉरेन्सिक रिपोर्टनुसार श्रीदेवींचा मृत्यू हार्ट अटॅकमुळे झाल्याचं सांगण्यात आलं, मात्र शवविच्छेदनानंतर बाथ टबमधील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचंही समोर आलं। मात्र तत्पूर्वी त्यांच्या मृत्यूच्या कारणाबाबत अनेक तर्कवितर्कही करण्यात आले होते। श्रीदेवी यांची हत्या झाल्याचं काही जणांनी म्हटलं, तर काहींनी हार्ट अटॅकमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचं म्हटलंय। मोहित मारवाहचा विवाह सोहळा पार पडल्यानंतर श्रीदेवीचे पती आणि चित्रपट निर्माता बोनी कपूर त्यांच्या मुलीसह मुंबईत परतले। श्रीदेवी यांनी मात्र दुबईतच काही काळ थांबण्याचा निर्णय घेतला होता। घटनेच्या दिवशी श्रीदेवी यांनी बहुतांश वेळ खोलीतच विश्रांती घेत घालवला। त्या दिवशी श्रीदेवी यांची चौकशी करण्यासाठी बोनी कपूर यांनी त्यांना फोनही केला होता। या संवादादरम्यान आपण दुबईला परत येणार असल्याचं बोनी कपूर यांनी त्यांना सांगितलं नव्हतं। पत्नीला सरप्राईज देण्यासाठी ते दुबईत परतले। त्या दिवशी त्यांनी डिनर एकत्र करण्याचं ठरवलं आणि एकमेकांशी मनसोक्त गप्पाही मारल्या। त्यानंतर बोनी कपूर फ्रेश होण्यासाठी गेले। ते फ्रेश होऊन येताच श्रीदेवी डिनरला जाण्याकरिता तयार होण्यासाठी गेल्या। यावेळी बोनी कपूर दक्षिण आफ्रिका आणि भारतादरम्यान सुरू असलेल्या क्रिकेट मॅचचे अपडेट पाहत होते। रात्री 8 वाजण्याच्या सुमारास बोनी यांनी श्रीदेवी यांना लिव्हिंग रूम मधून आवाज दिला। वारंवार आवाज देऊनही प्रतिसाद न मिळाल्याने ते चिंताग्रस्त झाले। आतून पाण्याचा आवाज येत असल्याने त्यांनी दरवाजा ठोठावला, पण कोणताच प्रतिसाद मिळाला नाही। बोनी कपूर यांनी जोरदार धक्का देत दरवाजा उघडला असता बाथ टब पाण्याने पूर्ण भरला होता आणि श्रीदेवी त्यात बुडाल्या होत्या। हे दृश्य पाहताच बोनी कपूर यांना जबर मानसिक धक्का बसला असे त्यावेळी माध्यमांनी सांगितले होते। आजही श्रीदेवीचे चित्रपट, त्यातील त्यांचा अभिनय आणि नृत्य प्रेक्षक विसरू शकलेले नाहीत। एका चतुरस्त्र अभिनेत्रीला गमावल्याची भावना आजही त्यांच्या फॅन्सच्या मनात कायम आहे। तर दर्शक हो, या घटनेवर आपल्या काय प्रतिक्रिया आहेत ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा।